आणखी सामना केला तेजस देशमुख येतोय आणखी एक दर्जेदार फटका षटकार आणि सामना जिंकला आदित्य 11 वयाल टीमनं आणि या सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज तेजस देशमुख जोरदार टाळ्या झाल्या पहिल्या फलंदाजासाठी अगदी सर्वांची मनं जिंकून घेणारा फलंदाज वयाल संघाचा तेजस देशमुख हाय गाईज, जय विराज आगरीगोली. तर गाईज आज आमची मॅच आहे. आज संडे आहे. 2 ठिकाणी मॅच आहे, एक बोरिवली आणि एक अकोलवाडी. तर बोरिवली फर्स्ट राऊंड मारला आहे. तर मी आता लेट उठलो, म्हणजे 11 वाजता उठलो, जागच नाही. कारण संडे असल्यावर मला पावरफुल झोपायला लागतो. आणि जेवतो मी आता. सुरमई घेतली मम्मीने सकाळच, मच्छी दारा आलती. हे बघा जेवायला पण वाढला आहे. हेच मोठी गाडी घेऊन चालला आहे, कारण कोण असलं तर त्यांना गाडीसुद्धा घेईन, कारण अकोलवाडीला पण जायचे ना, म्हणून बोललो मोठीच गाडी घेतो. आणि रनिंग पण करायची आपल्याला, गाडीची सर्व्हिसिंग करायला नंतर, म्हणून नाही तर कुठं जायला फिरायला जायचंच नाही कामामुळं, म्हणून बोललो असं लोकलला जरी फिरवतो जेवढी होईल तेवढी. भेटू गेलो आपण बोरिवली. वाली टीम टॉस करण्यासाठी यायचं लगेच. कविश पवार ज्याने चांगलं षटक घातलं त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खंडव देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. असं वाटलं होतं की बॅट्समॅन हा सामना वया टीमला आणि कवीस साठी 500 रुपये आलेले आहेत. आणि वाटत या ठिकाणी त्याला ते मिळते की काय. आता नंतर चांगला कमबॅक केला लेफ्ट हा गोलंदाज आणि मग आणि 500 रुपये कवीस आणि सहा चेंडू 8 धावा. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवर. धोनी स्टाईलने मागास तर का हा सामना फिनिश करेल का तेजस देशमुख. सामना केला तेजस देशमुख येतोय आणखी एक दर्जेदार फटका षटकार आणि सामना जिंकला आदित्य 11 वयाल टीमनं आणि या सामन्याचा हिरो करतोय साहेब. आपण फायनलला गेला आम्ही सुपर 3 लाख करू डायरेक्ट आता. काय बोलला आम्ही आता गोलसुंद्याला आलो आणि बोरिवली आम्ही सुपर 3 ला गेलो. लय भारी वाटतंय. फर्स्ट टाइम आमचा म्हणजे या वर्षीचा नंबर येईल. लय भारी, लय खुश, म्हणजे लय खुश. आम्ही असं खुश झालो, दिल खुश, लय दिल खुश. आणि आता सेकंड आमची दुसरी मॅच आहे इथं गुलसुंद्याला चावंडोलीवाला जोड्यात. तिथं आलो पटापट, न काही खाता पिता डायरेक्ट कसं झालो. मी जाम जेवढीला फक्त पोराला नंबर पाहिजे बस. डबल धमाका एक तर झाला. आता दुसरीकडे तयारी झाली. जवळपास 1 ते 1.5 तासाची रनिंग करून मी आलोय. सकाळी मॅचला पोहोचलो. पोरांच्या पोटात पण काय नाही, कारण सकाळी 9 वाजता आल्यात पोरा. मी आरामात उठलो. मॅचला नव्हता यो झोपत होता. याला मॅचिंग शिकेल नाही. मी डायरेक्ट गोली घेतलेली, जामच झोप लागलेली मला. उठवत नव्हता. पोरीशी बोलता 3-4 वाजता झोपला. पोरीश नाही बोलायला मला. एनर्जी ड्रिंक काही स्टोअर घेतला. लिंबू सरबत पिता सगळे, पोटाला आधार जरा आणि फ्रेश पण होतील पोरा. मस्त शब्द टाकून आता पितो मस्त. जाहिरात झाले, जाहिरात ट्रेन
पाणी चालेल बघा 3 ओव्हरला 26 पाय आपल्याला. ए पाणी आण ना. होते आणि त्यांचं आगमन झालं, त्यांचंही स्वागत असेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 13 चेंडू 22 धावसंख्येची गरज. सहा षटकांची आपण पाहिली होती, पहिल्यांदाच या विभागात घडलं. तेजस देशमुख या मोसमात स्तब्ध शांत आहे. नाहीच आम्ही पहिल्याच राऊंडला हारलो इथं. आम्हाला 3 ओव्हरला किती 28 का 27 ना आल्या, 26 ना झाल्या. कारण ते बॉल एवढं डायरेक्ट बुंदच झालेलं त्या बॉलर आहे. खेळपट्टी पण आणि जवळ होती, षटकर पण तसं जवळ होतं, पण बॉलच तसं लागलं, काही बॅटीला बॉलच नाही लागला पोरांच्या. जाम क्विक येत होतं बॉल. सुजान मास्तरनी काय डेअरिंग केली रिवचची, पण काय दांड्यांचा बॉल फेकला डायरेक्ट. जय न्यू वॅगनर. जातो घरी आणि घरी मस्त. आणि संध्याकाळी येतो बोरिवली ट्रॉफी घ्यायला. आता पहिली ट्रॉफी सीझनची. काहीच मी आता घरी आलाय. मी आपल्या संध्याकाळी जायचे ट्रॉफी घ्यायला. म्हणजे एक पहिला दुसरा तिसरा त्यांच्यातला नंबर फिक्स आहे. सुपर लीगला गेला बोरिवली. जाम भारी वाटतं आहे. ड्रीम कंप्लीट झाला पोरांचा. एक तर ट्रॉफी पाहिजे होती, तर आम्ही जवळजवळ 8-9 एंट्र्या खेळलो, एक पण ट्रॉफी नव्हती. आणि आता कुठे आज 2 दिवस दोन ठिकाणी मॅच होते, पण एक ठिकाणी आम्हाला सक्सेस भेटला आहे. तर काहीतरी वाटतं आहे. जाम भारी वाटतं आहे. पण तर जाऊ 4 वाजता आपण तिकडे बोरिवली मॅचला. कंटिन्यू करा. काहीच आम्ही चाललो बोरिवली मॅचला. आता आल्यानंतर मी आहे गाडीवर. फलंदाज आणि त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही चांगला समाचार घेतला. तब्बल 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिला या षटकामध्ये एकूण धावा आहे. चांगल्या पंचांची कामगिरी बऱ्याच मैदानावर. राम ठोरे यांच्याकडून 3 षटकासाठी 1000 रुपये. आता दोन्हीकडून पारितोषिक लागली गेले. ही क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची नशा आहे. आणि नक्कीच राम बरेचसे क्रिकेट त्यांच्या कारकिर्दीने केले. डावखुरे आता जे गोलंदाज पहिल्या डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा या पहिल्या चेंडूवर मिळाल्या. श्री गणेश आता चेंडू शिल्लक असतील 11 धावा काढायचे. 30 11 चेंडू 30. हे फटके तेजस देशमुखच्या बॅट मध्ये येतील का हे वेळ सांगेल. हा फटका पहिला फटका नक्कीच आला आहे की काय. अगदी गॅप सिलेक्शन गरज आहे. तेजस देशमुख ऑन स्ट्राईक असेल. हा चेंडू मिसळणार का. कोणी जिंकला नाही, कोणी हरला नाहीये. चॅम्पियन कोण ठरणार या मॅच मध्ये. हा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप. वर्चस्व गाजलेली या मॅच मध्ये. हा फटका अगदी सरळ बॅटने शतक आणि काही नाही. देशमुख तब्बल 58 धावा कुठून काढल्या होत्या तेजस देशमुखनं. षटकार चौकारांची आताशबाजी केली. अमितजी मुंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तेजस देशमुखला उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज तेजस देशमुख. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फलंदाजासाठी. अगदी सर्वांची मनं जिंकून घेणारा हा फलंदाज वयल संघाचा तेजस देशमुख उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. पारितोषिक रोख रुपये 15,000 व ट्रॉफी देण्यासाठी MK भाई गडगे आणि बालूशेठ शिर्के यांना विनंती असेल.
जागा नव्हती. कोण असेल तर चांगलं आयोजन आहे. मुलांनी वावेघर आयोजनाबद्दल चावंडोली आणि वया 3 टीमा होत्या सुपर 3 मध्ये आणि आम्हाला बाय भेटलेली या ठिकाणी आणि आम्हाला चावंडोली आले काय आता काय दुसरा नंबर आला 2 नंबर आला. सॉरी पण पुढच्या मॅचला 100% माझ्याकडून राणा वाला बारक्या आता जॉबला मॅच खेळून जातो झाले 4 तास. वरला 32 पण होत्या काहीच फायनलला नाही झाल्या आणि चावंडोली आम्हाला तिथं पण हरवलेलं आजच दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इथं गुलसून द्याला नाही इथं पण तेच हरवलं. मयूर पवार तुम्हाला अशोक मुंडे, विलास पाटील, राम ठोंबरे आणि संदीप ठोंबरे. वेपर बघ घसरल्यात याला अरे बारी लोक हसतील आपल्याला काय करतील ना काय नाही तो समाधान. नंबर मारला काहीच फायनली नंबर मारला आम्ही दुसरा रडायला आलाय पण रेडी शिकत नाही काय करणार. 8-9 इंटर मधला नंबर वाचलाय. लय भारी वाटतंय कारण आम्ही जाम उत्सुक होतो नंबर साठी कारण पोरांनी जाम स्ट्रगल केलाय आणि फल भेटलाय पोरांना जाम भारी वाटतंय. गोड काही साहिल मात्रे कसला हसताय बघा नंबर मारलाय. आनंद फक्त आश्रू नाही आमच्या बारीक पोरा बघा फक्त आमच्या गावातली बारीक पोरा आनंद जलीना तेरे भी इसका गाना सुनोगे दिल दिया माल लावताय प्रतीक पवार माल हातात घेऊन दाखव. आम्ही मंदिरात आलो गणपतीच्या ट्रॉफी घेऊन. गणपती बाप्पा गाईच आम्ही गावदेवीच्या मंदिरात आलो. आता इथं नारळ पडतो. जय गणपती बाप्पा मोरया. ट्रॉफी ओमकार ट्रॉफी फोटो काढताय ना.
गाईज मी आता घरी आला आहे आणि मी आता ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.